रात्रीचे 11 वाजले होते. सूरज ऑफिसमधून उशिरा निघाला होता. त्याचं घर खूप लांब होतं. तो नेहमीच्या कच्च्या रस्त्याने बाईकवर निघाला. पण आजची रात्र वेगळी होती. रस्ता पूर्ण सुनसान. दूरपर्यंत एकही गाडी नाही, फक्त त्याच्या बाईकचा आवाज. काही मिनिटांनी रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. ती हात दाखवून लिफ्ट मागत होती. सूरज थोडा थांबणार होता, पण लगेच त्याने विचार बदलला. कदाचित ट्रॅप असेल आणि तो पुढे निघून गेला. काही वेळानंतर त्याच रस्त्यावर तीच बाई पुन्हा दिसली. सूरज घाबरला. ही तर मागेच होती ना. तो घाबरला, कारण तो खूप वेगात आला होता. ती माझ्या पुढे कशी आली? तो अजून स्पीड वाढवून पुढे निघाला. थोडं पुढे गेल्यावर मागून एक बाईक आली. हॉर्न आणि फ्लॅशलाईट मारत तो मुलगा जोरात ओरडला, अरे मित्रा, किती वेळापासून बोलतोय? वहिनींना सांग ना साडीचा पदर वर घ्यायला, चाकात अडकतोय. आणि तो पुढे निघून गेला. हे ऐकताच सूरजचं हृदय थांबलं. हळूहळू त्याने मिररमध्ये पाहिलं आणि त्याच्या मागे तीच बाई बसली होती. केस चेहऱ्यावर, डोळे काळे. सूरजचं अंग थंड पडलं. तो काहीच बोलू शकत नव्हता, फक्त देवाचे नाव घेत होता. तेवढ्यात मागून हळूच हसण्याचा आवाज आला. आता कसं थांबशील? सूरज घाबरून ओरडला. तो जोरात बाईक चालू लागला. समोर मंदिर दिसलं. तो तिथून वेगात गेला. देवा, मला वाचव. काही वेळानंतर तो घराजवळ पोचला आणि तिथे थांबला. हळूच मिररमध्ये पाहिलं. कोणीच नव्हतं. तो खाली उतरला. मागे पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. तो धावत घरात गेला. दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी सूरज तापाने फणफणत होता. थोडं बरं वाटल्यानंतर त्यांनी टीव्ही चालू केला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली. नमस्कार, काल रात्री 11:30 वाजता याच रस्त्यावर एका तरुणाचा भीषण अपघात झालाय. त्याच्या बाईकच्या चाकात साडीचा पदर अडकलेला सापडला. सूरजने त्या मुलाचा फोटो पाहिला आणि तो थरथर कापू लागला, कारण तो मुलगा दुसरा कोणी नव्हता. काल रात्री त्याला वॉर्निंग देणारा तोच होता. कसा वाटला व्हिडिओ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.